आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. वेळ संपत चालली होती. हातातून सगळं निसटून चाललं होतं. एका क्षणाचाही उशीर सगळं काही कायमचं बदलू शकत होता. ही परिस्थिती नक्की सावरेल की सगळं काही संपून जाईल? फक्त काही सेकंद ठरवणार होते. सरूने तिला दुसऱ्या पाटावर बसवलं. ती सुद्धा निर्विकार चेहऱ्याने त्या पाटावर बसली. का कुणाच ठाऊक, पण या क्षणाला तिला आता कसलीच भीती वाटत नव्हती. तिचा निर्णय तिने घेतला होता. सक्षमने तिला या सगळ्यातून वाचवलं तर ठीक आहे, नाहीतर स्वतःचा जीव द्यायचा हे तिने ठरवलं होतं. त्यामुळे तिला आता कशाचीही भीती वाटत नव्हती. ते म्हणतात ना, एकदा का माणसाच्या मनातून मरणाची भीती निघाली की मग तो बाकी कशालाही घाबरत नाही. तसंच काहीसं तिचं झालं होतं. पाटावर बसल्यावर सहज तिची नजर समोर बसलेल्या तिच्या वडिलांकडे गेली. ते सुद्धा रागीट नजरेने तिच्याकडे बघत होते. फक्त म्हणायला तुम्ही माझे वडील आहात, पण आजपर्यंत वडिलांचं कुठलं कर्तव्य पार पाडलं तुम्ही? घराची इज्जत मुलीच्या हातात आणि प्रॉपर्टी मुलाच्या, हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आयुष्य काढलं तुम्ही, आणि त्यात माझी फरफट करत राहिलात. कालपर्यंत मला वाटत होतं की सक्षम पाटीलला जमीन विकून मी खरंच चूक तर नाही केली ना, पण आता या क्षणाला मला असं वाटतंय की नाही, माझा निर्णय अगदी योग्य होता. माझ्या आईच्या जमिनीवर तुम्ही लोकांनी दारू आणि गांजाचे अड्डे सुरू केले. हे बघून नक्कीच तिला आनंद होत नसणार. निदान ती जमीन कुठल्या तरी चांगल्या कामासाठी तरी वापरली जाईल. आणि आज मी मेले ना, तरी निदान या गोष्टीचं समाधान राहील मला की जाता जाता काहीतरी चांगलं काम करून जाते. आज पहिल्यांदा असं झालं होतं की तिने 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्यांच्या नजरेला नजर देऊन पाहिलं होतं. सक्षमची गाडी एका सिग्नलवर थांबली होती. त्याच्या मनाची चलबिचल अजूनच वाढली. सिग्नल सुरू होताच त्यांची गाडी पुढे निघाली. पण थोडं पुढे जाताच, स्टॉप द कार, स्टॉप इट नाउ, तसं ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक दाबला. काय झालं सर? तुम्ही दोघेही खाली उतरा. पण सर, सांगतोय तेवढं कर कुणाल. सक्षमने दरवाजा उघडला. तो खाली उतरला. त्याला खाली उतरलेलं बघून त्याच्या शेजारी बसलेले वकील सुद्धा पटकन खाली उतरले. ड्रायव्हर आणि कुणाल खाली उतरून एका साईडला आले. सर, काहीही गरज पडली तर प्लीज एक कॉल कराल. पण सक्षमचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तडक ड्रायव्हिंग सीटवरती जाऊन बसला आणि त्याने सीट बेल्ट लावला. त्याला पुढे बसलेलं बघून लॉयर सुद्धा पटकन त्याच्या शेजारी जाऊन बसले. त्याने सुद्धा घाईघाईत सीट बेल्ट लावला. सक्षमने गाडी स्टार्ट केली आणि पुढच्याच सेकंदाला गाडी वाऱ्याच्या वेगाने रस्त्यावर धावू लागली. त्याच्या शेजारी बसलेल्या वकिलांचा तर प्राण गळ्याशी आला होता.
त्यांनी घाबरून डोळे गच्च मिटून घेतले होते. इतका तो फास्ट गाडी चालवत होता. जणू काही तिथे कार रेसिंग सुरू होती. इकडे गुरुजींनी लग्नाच्या विधीला सुरुवात केली होती. युगाच्या शेजारी बसलेल्या नवरदेवाच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आपल्याला इतकी सुंदर आणि गोरी गोमटी बायको मिळणार या विचारानेच त्याचा हर्षवायू व्हायचा बाकी राहिला होता. त्याचं पूजेकडे कमी आणि तिच्याकडे जास्त लक्ष होतं. ती मात्र निर्विकार चेहऱ्याने समोरच्या पेटलेल्या होमाकडे बघत होती. तिला त्या जळणाऱ्या अग्नीत स्वतःची चिता दिसत होती. तिने आता जणू सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. त्याच वेळी बाहेर सक्षमची गाडी वाऱ्याच्या वेगाने किर्लोस्करांच्या घरासमोर येऊन थांबली. तसं बिचाऱ्या वकील बाबूंनी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. त्याने सीट बेल्ट काढला आणि तो एकदम स्टाईल मध्ये खाली उतरला. तितक्यात गेटवरच्या एका माणसाने त्याला अडवलं. थांबा, कोण आहात तुम्ही? तुझा बाप. सक्षमने उलट्या हाताने त्याच्या गालावर एक चपराक बसवली. तो जागीच कोसळला. खाली पडताच त्याचं डोकं तिथल्या दगडावर आदळलं. तसा तो बेशुद्ध झाला. सक्षमचा तो अवतार बघून वकिलांनी सुद्धा आवंढा गिळला. त्याला ओलांडून सक्षमने स्वतःच्या हाताने गेटची कडी उघडली. दोन्ही हातांनी ते गेट पुढे ढकलून दिलं. आणि समोर दिमाखात उभ्या असलेल्या किर्लोस्करांच्या बंगल्याकडे पाहिलं. सासूरवाडीत आज माझा पहिलाच दिवस आहे. तुम्ही माझं स्वागत नाही केलं तर काय झालं, पण जावई म्हणून तुमचा सत्कार करणं माझं कर्तव्य आहे. त्याने शर्टच्या स्लीव्ज वर फोल्ड केल्या आणि एक एक पाऊल पुढे टाकू लागला. तो पुढे जातच होता. तितक्यात दोन माणसं पळतच त्याच्या दिशेने आली. अनोळखी माणसाला आत शिरू द्यायचं नाही इतकंच त्यांच्या लक्षात होतं. आणि सक्षम ज्या वेगाने चालत होता ते बघून त्यांनी त्याच्यावर सरळ हल्ला केला. पण ज्या वेगाने ते सक्षमला मारायला आले होते त्याच वेगाने ते धाडकन खाली सुद्धा कोसळले. एकाच्या पोटात सक्षमचा मुक्का बसला होता तर दुसऱ्याच्या छातीत त्याची लाथ. समोर जो कोणी दिसत होता त्याला मारत तो पुढे सरकत होता. त्याच्याच पाठीमागे असलेले वकील त्या पडणाऱ्या प्रत्येक माणसाला क्रॉस करून हळूहळू पुढे जात होते. अरे हा माणूस आहे की तोफ दिसतो त्याला उडवत चाललाय. वकील बाबू तर सक्षमच्या अवताराकडे बघून हडबडलेच होते. जी काही 10-12 माणसं त्याला दिसली त्या सगळ्यांना धूळ चारत तो किर्लोस्करांच्या दरवाजापर्यंत पोहोचला. घामाने त्याचं अंग उलट चिंब झालं होतं. पण त्याला मात्र आता कशाचीच पर्वा राहिली नव्हती. हॅलो, इन्स्पेक्टर राणे, तुम्ही पोहोचताय ना? इथे तुमची गरज लागणार आहे. हो वकील साहेब, आम्ही पोहोचतोच आहोत थोड्या वेळात. गुरुजींनी मंगळसूत्रावर हळदी कुंकू वाहिलं आणि ते मंगळसूत्र नवरदेवाच्या पुढे पकडलं आणि युगाच्या गळ्यात घालायला सांगितलं.
तसं त्या माणसाने अधाशासारखं ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि युगाकडे पाहिलं. बाजूलाच उभी असलेली सरू मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. इकडे नवरदेवाने मंगळसूत्राची कडी उघडली आणि तिच्या गळ्यात तो ते मंगळसूत्र घालणार तितक्यात युगा, सक्षमचा आवाज त्या हॉलमध्ये घुमला. तशी मूर्तीसारखी निर्विकार बसलेली युगा दचकून भानावर आली. त्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने वळाल्या. सक्षमला तिथे बघून युवराज तर नागासारखा फुटकार टाकू लागला होता. सक्षम, ती एका झटक्यात त्या पाटावरून उठली. तिने अंगावर टाकलेला शेला एका झटक्यात बाजूला फेकला. त्याची गाठ त्या नवऱ्या मुलाच्या उपरण्यासोबत बांधली गेली होती. तो शेला फेकून तिने त्याच्या दिशेने धाव घेतली. तसे सगळे शॉकिंगली त्याच्याकडे बघू लागले. पळताना सुद्धा तिला असंख्य वेदना होत होत्या. पायाचे सेन्सेशन्स तिला जाणवतच नव्हते. तरी सुद्धा ती जीवाच्या आकांताने त्याच्या दिशेने पळत होती. आज तोच एक तिच्या आशेचा किरण होता. सध्या तिला कोणाच्या तरी आश्वासक मिठीची सक्त गरज होती. ताईसाहेब, पाठीमागून युवराज गरजत होता. पण यावेळी तिने युवराजच्या आवाजाला सुद्धा दाद दिली नाही. सगळा जीव एकवटून ती त्याच्या दिशेने पळत होती. जणू आजूबाजूचं सगळं जगच तिच्यासाठी गायब झालं होतं. तिला फक्त तोच समोर दिसत होता. सक्षम, ती त्याच्या समोर येऊन थांबली. पळत आल्यामुळे तिला धाप लागली होती. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर मेकअप केला असून सुद्धा तिच्या अंगावरच्या जखमा लपवू शकल्या नव्हत्या. ते बघून त्याच्या सुद्धा नसा फुगल्या. थँक गॉड सक्षम, तुम्ही आलात. तिने स्वतःचं पूर्ण शरीर त्याच्या अंगावर झोकून दिलं. तिची ही कृती त्याच्यासाठी सुद्धा अनएक्सपेक्टेडच होती. ती अंगावर येताच त्याने गडबडीत तिला पकडलं. पण तोपर्यंत तिच्या अंगाचा संपूर्ण भार त्याच्यावर पडला होता. तिला सावरण्याच्या नादात तो जागेवर गोल फिरला. तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण आ वाचून त्या दोघांकडे बघत होता. आऊसाहेब, जगदीश आणि युवराज हे तर आत्ताच्या आत्ता त्या दोघांना मारून टाकायला सुद्धा कमी करणार नव्हते. अशा नजरेने त्यांच्याकडे बघत होते. तिने त्याला करकचून मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तिच्या मिठीने त्याला सुद्धा एक वेगळाच सुकून मिळाला. कालपासून जी जळजळ त्याच्या छातीत होत होती, जी चलबिचल त्याच्या मनात सुरू होती, जी हुरहुर त्याच्या जीवाला लागली होती, ती क्षणात गायब झाल्यासारखं त्याला वाटलं. म्हणायला गेलं तर त्या दोघांमध्ये काहीच नव्हतं. ना सहवास, ना मैत्री, ना प्रेम. पण काही नसूनही त्यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच होतं. एक धागा जो त्यांना एकमेकांकडे खेचत होता. इश्क वो रोग है जो एक बार हो जाए तो ना दिल को चैन आता है ना करार, चाहे कितना भी सवार लो खुद को.
ये कम वक्त ऐसा जोग है जो बर्बाद करके ही छोड़ता है।